हाय फ्रेंड्स, मी सोनल टेमकर माहेरच्या किचन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। आज मी किचन मध्ये बनवत आहे कढाई चिकन। झणझणीत असं मस्त रेसिपी बनवायला सुरुवात करूया। चला मग किचन मध्ये माझ्या बरोबर। कढाईमध्ये मी 4 चमचे इतकं तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता ह्यामध्ये 4 हिरवी वेलची मी टाकून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे 2 टेबलस्पून इतकं मी घरगुती मसाला टाकून घेतलेला आहे। त्यामध्ये अर्धा वाटी इतकं मी कांद्याची पेस्ट केलेली आहे ती टाकून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे अर्ध्या वाटी इतकं मी खोबऱ्याची पेस्ट टाकून घेत आहे। वाटण बारीक असं वाटलेलं आहे थोडं पाणी टाकून, आणि ते छान असं मसाल्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचं आहे मसाला आपल्याला। आता मी ह्याला झाकण लावून एक 5 ते 10 मिनिटं परतून घेणार आहे मीडियम गॅसवर, छान असं तेल सुटूपर्यंत। तुम्ही बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे, आपला पूर्ण मसाला छान असा भाजलेला आहे। आता त्यामध्ये मी 1.5 चमचे इतकं अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेत आहे, आणि ती ही छान ह्या मसाल्यामध्ये एकत्र करून घेत आहे। त्याचा कच्चा वास जाऊपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे 2 टेबलस्पून इतकं मी आमचूर पावडर घेतलेली आहे, आणि तीही छान असं एकत्र करून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत मधून, आणि तेही छान मसाल्यामध्ये एकत्र करून घ्यायचे आहे। त्याचप्रमाणे 2 मोठे चमचे इतकं मी चिकन मसाला आणि 1 छोटा चमचा इतका मी गरम मसाला घेतलेला आहे, तोही छान परतवला आहे। ह्यामध्ये 1 टीस्पून इतकं मी हळद घेतलेली आहे। आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, तेही छान एकत्र करून घ्यायचं आहे पूर्ण ह्या मसाल्यामध्ये। छान असं तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता आपला मसाला छान असा भाजलेला आहे। आता मी आळणी घेतलेली आहे, चिकन शिजवून घेतलेलं आहे मी, ते ह्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे कढाईमध्ये, आणि आता हे छान असं एकत्र करून घ्यायचं आहे। छान असं, आणि आता कव्हर करून ठेवायचं आहे मीडियम गॅसवर एक साधारण 7 ते 8 मिनिटं। 7-8 मिनिटं झालेले आहेत। तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं चिकन एकत्र झालंय मसाल्यासंगती, आणि मस्त असं मसाला आपला भाजला गेलेला आहे चिकन संगती। एकदम झणझणीत असं आपलं कढाई चिकन झालेलं आहे। आता आपण मस्तपैकी त्याला सर्व करून घेऊया। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल कढाई चिकन, तर नक्की माहेरच्या किचन ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच बेल बटनवर क्लिक करत जा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल नवीन नवीन रेसिपीसाठी व्हिडिओची। मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली का नाही ते। आहे ना तोंडाला पाणी आणण्यासारखी रेसिपी, तर नक्की करा, ट्राय करा, आणि आपल्या फॅमिली संगती एन्जॉय करा होममेड झणझणीत असं कढाई चिकन। आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। हॅपी राहा, खुश राहा, आणि नेहमी आनंदित राहा। परत भेटूया आपण एक नवीन रेसिपी संगती, तोपर्यंत बाय बाय।